जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 25 मे 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। यस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न असा होता की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रिकामी जागा याने पुरुषाच्या गोळाफेक प्रकारात F46 या गटात सुवर्ण पदक मिळवले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सचिन खिलारी। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये F46 गटात सुवर्ण पदक हे मिळवले आहे। या ज्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहेत ह्या कोबे जपान या ठिकाणी सुरू आहेत। यामध्ये हे महाराष्ट्राचे सर्जेराव खिलारी याने या स्पर्धेत गोळाफेक प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे। यामध्ये सचिनने आशियाई स्पर्धेतील आपलाच 16.21 मीटरचा विक्रम मोडीत काढत 16.30 मीटर लांब गोळाफेक करत सुवर्ण पदक मिळवले आहे। म्हणजेच काय की सचिनने या अगोदर आशियाई स्पर्धा ज्या झाल्या होत्या यामध्ये 16.21 मीटर अंतर गोळा टाकून विक्रम तयार केला होता आणि आता त्याने तोच आपला विक्रम 16.30 मीटर गोळा फेकला आणि तो आपलाच विक्रम मोडीत काढत यामध्ये सुवर्ण पदक हे मिळवले आहे। आलं लक्षात? या स्पर्धेमध्ये हे जे सुमित अंतिल आहेत हे भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुद्धा सुवर्ण पदक मिळवले आहे। तर थंगवेलू मरियप्पन हे जे आहेत हे उंच उडीचे खेळाडू आहेत यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे मिळवले आहे। आलं लक्षात? थंगवेलू मरियप्पन उंच उडी आणि सुमित अंतिल यांनी भालाफेकमध्ये, तर आताच्या या सचिन खिलारी यांनी गोळाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे। आलं लक्षात? त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गोपदेवल जीवनगौरव पुरस्कार हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही। म्हणजेच रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ हे जे आहेत या दोघांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा गोपदेवल जीवनगौरव पुरस्कार हा देण्यात आला आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रशांत दामले हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया। आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवाफ सालम। नवाफ सालम हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रमुख आहेत। कशामुळे चर्चेत आहेत? तर तुम्हाला माहीत आहे की दक्षिण गाझामधील राफा या शहरात इस्रायल यांची लष्करी कारवाई जी आहे ती सुरू आहे, युद्ध सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 35,000 लोकांचे आतापर्यंत तिथे मृत्यू झाला आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलचे जे अध्यक्ष आहेत कोण? बेंजामिन नेतन्याहू तसेच संरक्षण प्रमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे आणि त्यांनी इस्रायलला दक्षिण गाझा शहरामधील आपली जी लष्करी कारवाई आहे ती तातडीने थांबवा असे आदेश त्यांनी दिले आहेत। प्रमुख नवाफ सालम यांनी त्यांना ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही कारवाई थांबवण्याचे काय दिलेले आहेत? आदेश दिले आहेत आणि त्यांच्या न्यायालयाचे प्रमुख कोण आहेत? तर नवाफ सालम हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रमुख आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया। युक्रेनचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्लादिमीर झेलेन्स्की। बघा, रशिया युक्रेन युद्ध सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे। 2 वर्ष उलटून गेलेत की ते युद्ध अजूनही सुरू आहे, परंतु त्याविषयी अजून काही वाटाघाटी करण्यात आलेल्या नाहीत। परंतु रशियाचे अध्यक्ष असं म्हणत आहेत की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आपण युक्रेनसोबत या युद्धविराम वाटाघाटी करायला तयार आहोत, परंतु युक्रेनचे अध्यक्ष मात्र चर्चा करायला तयार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावरून सध्या ही चर्चा सुरू आहे। तर युक्रेनचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर झेलेन्स्की, रशियाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन
आणि आपले इस्रायलचे अध्यक्ष कोण आहेत तर बेंजामिन नेतन्याहू. लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. मेधा पाटकर ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मेधा पाटकर ह्या ज्या आहेत ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कशामुळे चर्चेत आहेत तर दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी केलेल्या मानहानीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवले आहे. लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. विको कंपनीचे अध्यक्ष रिकामी जागा यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यशवंत केशव पेंढारकर. बघा विको टर्मरी क्रीम माहीत असेल तर विको कंपनीचे अध्यक्ष आहेत यशवंत केशव पेंढारकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे. प्रश्न असा आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.